मेंदूतूनच आनंद, सौख्य, हास्य, दुःख, वेदना आणि अश्रू जन्म घेतात. मेंदूच कारणीभूत असतो की ज्यामुळे आपण बघू शकतो, ऐकू शकतो. चांगलं, वाईट, सुख, दुःख, सुंदर, कुरूप यातील फरक आपल्याला मेंदूमुळे कळतो. मेंदूमधल्या बिघाडामुळेच वेडेपणा किंवा भ्रमिष्टपणासारखी अवस्था निर्माण होते. म्हणजे एकूणच काय तर निद्रानाश, विस्मृती, चिंता यासारखे विविध प्रकारचे विकार किंवा लक्षणे हे मेंदूमधल्या बिघाडामुळेच जन्माला येतात, असं हिपोक्रेटस म्हणतो. माणसाला मेल्यानंतर जाळते ती चिता आणि जिवंतपणी जाळते ती चिंता.